तर जिजास्फोट प्रथम सामना खेळत असताना पराभूत होऊन या ठिकाणी खेळताना दिसतील, तर दुसऱ्या बाजूला याना 11 खंडाळा प्रथम सामना विजयी होऊन आलेत. म्हणजेच काय, स्ट्राईक रेट देखील त्या सामन्यामध्ये त्यांचा चांगला आहे आणि तोच जर अंतिम क्षणापर्यंत ठेवायचा असेल तर या ठिकाणी होऊन चांगली खेळी करणं गरजेचं आहे. सलामीची जोडी यावेळेस दाखल केली जाते. याना 11 खंडाळा संघाकडून सूरज भुते, दुसऱ्या बाजूला प्रणय मुरकर. एकाकी झुंज देत असताना पहिल्या सामन्यामध्ये विचार करायला गेलं तर सलामी जोडी त्या ठिकाणी चांगली लाभली या संघाला. 44-43 धावांचा पाठलाग करायचं होतं आणि हे दोन फलंदाज 9 चेंडूंमध्ये ते आव्हान पार पाडलं होतं. तेच जर बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर जिजास्फोट वरवडे संघ प्रथम सामना थोडंसं कमकुवत दिसले होते खेळताना खेळाडू, मात्र यावेळेस तीच ताकद पुन्हा एकदा त्याच लयमध्ये येऊन चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघांसाठी फार निर्णायक असेल हा लढत. या ठिकाणी होऊन जो संघ पराभूत होईल त्याला नक्कीच तरी अंतिम क्षणापर्यंत अतोनात प्रयत्न करावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला जिजास्फोट वरवडे संघ या ठिकाणी होऊन पराभूत झाला तर नक्कीच या स्पर्धेतून बाहेर जाताना दिसतील. त्यामुळे हाच फार निर्णायक सामना असेल जिजास्फोट वरवडे संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला याना 11 खंडाळा संघ सुस्थितीत आलाय. पहिला सामना अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी जिंकला आणि त्यानंतर स्ट्राईक रेट देखील अप्रतिम दर्जाचा त्यांनी राखला गेला त्या सामन्यामध्ये. त्यामुळे हा सामना देखील जिंकण्याचा प्रयत्न करतील. तर दुसऱ्या बाजूला अमन गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. 5 षटकांचा सामना, दोन्ही संघांनी याची दखल घ्यायची. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला प्रणय मुरकर खेळताना दिसेल. रत्नागिरी जिल्ह्यातील एक उत्कृष्ट दर्जाचा लेफ्ट हँडर बॅटर म्हणून ज्याची दखल घेतली जाते तोच प्रणय ऑन स्ट्राईक. तर दुसऱ्या बाजूला अराउंड विकेटने अमन. मोठा फटका खेळायचा आहे, समोरच्या दिशेने हल्ला बोल केला जातो. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क, षटकार. नक्कीच प्रणय मुरकर नावाची चर्चा गेल्या काही काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याच नावालुकीसाठी केली जाते, कारण सरळ बॅटने तो गेल्या काही काळामध्ये फार कमी फलंदाजी करताना दिसला होता. मात्र यावेळेस त्याने ती देखील शैली आजमावली जाते. समोरच्या दिशेने प्रहार केला जातोय, अमनच्या विरोधात षटकार येतोय. पुन्हा एकदा राऊंड विकेटने अमन, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड ऑन साइडला धमाका, लगातारचा दुसरा करण्याचा प्रयत्न होता. मात्र 100% एफर्ट त्या ठिकाणी दिले जात आहेत राज देवरुखरच्या माध्यमातून. जवळपास चेंडू सीमारेषा बाहेर स्थिरावतो की काय असं वाटलं होतं, मात्र त्यावेळेस चेंडूला पकड केली, मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिलं आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग केली जाते राज याच्याकडून. एकच धाव या चेंडूवर घेतली जाते. धावसंख्या पुढे सरसावेल 7 धावा. नक्कीच तरी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न चालवलाय. पॉवर प्लेचं पहिले षटक कुठल्याही गोलंदाजाला स्थिर व्हायला द्यायचं नाहीये. तर दुसऱ्या बाजूला सूरज भुते या स्पर्धेतील पहिलाच चेंडू ज्यावेळी फेस केला गेला होता, समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला उडवलं होतं. शैलीदार फटका त्याच्या बॅटमधून बघायला भेटला होता. तोच यावेळी वैयक्तिक दुसरा सामना खेळत असताना प्राथमिक फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल सूरज भुते. अराउंड विकेटने यावेळेस अम्मान मागच्या चेंडूवर जवळपास प्रणय याला फसवलं होतं, मात्र यावेळेस राईट हँड बॅटरला ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना दिसेल. पिच बॉल क्रॉस बॅटेड, समोरच्या दिशेने चेंडू चाललाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्कने येतोय सूरजच्या बॅट मधून षटकार. नक्कीच दोन्ही फलंदाजांचा विचार करायला गेलं तर वैयक्तिक पहिल्या चेंडूला फेस जात असताना दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून धमाका झालाय, षटकार आलाय त्या चेंडूवर. काय करावं आता, कोणता प्रश्न अनेक प्रश्न पडलेत. एखादा निर्णायक चेंडू या ठिकाणाहून जर हाताळला तर नक्कीच याच्यातला एक बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. मात्र या संघाच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे तुम्हाला डॉट चेंडू फार निर्णायक असतील. फोर्थ विकेटने पुन्हा एकदा सूरजसाठी पुन्हा एकदा मोठा फटका काढायचा. यावेळेस फटका फसलाय, झेल करे क्षेत्ररक्षक पोचलाय, निसटलाय. या सामन्याची समीकरण पहा. ज्यावेळी प्रणय बॅटिंग करत होता पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याची देखील झेल निसटला होता आणि तसंच समीकरण यावेळी देखील झाले सूरज भुते याच्या विरोधात. त्याने देखील पहिल्या चेंडूवर षटकार लगावले, त्यानंतर त्याचा देखील झेल निसटलाय. आता मात्र टाकलेले फासे नीट पडायला लागलेत, तुमच्या दिशेने संघाच्या दिशेने वाटचाल करू लागलेत. तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला संयमी खेळ करावा लागेल. षटकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा मोठी फटके वारंवार चेंडूवरचे लगातारची हॅट्रिक करायची की काय असं वाटायला लागलं होतं, मात्र यावेळेस तुम्हाला जीवनदान देखील दिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला अमन कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकांची
साथ यावेळेस थोडीशी कमकुवत बघायला भेटते, मात्र विचार करायला गेलं तर चांगली फलंदाजी आता मात्र करावी लागेल. प्रणय आणि सूरज याला लेफ्ट राईट हँड कॉम्बिनेशन एका जीवनदानीशी खेळतायत, तर दुसऱ्या बाजूला अमन सज्ज झाला अराउंड विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी प्रणय मुरकरसाठी. आतापर्यंत धावसंख्या झाली 4 चेंडूंवर 14 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक घणाघाती प्रहार काढायचं निश्चय करून मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाले होते आणि ती काम देखील करताना दिसलेत. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा उडवायचं आहे ऑन साईडला, इनसाइड एज शॉर्ट ओव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. मिड विकेट रिझन चेतन बोरकर यांच्या डोक्यावरून चेंडू. टोटल 2 धावा या चेंडूवर घेतल्या जातील. नक्कीच जरी पहिल्या प्रत्येक चेंडूवर घणाघाती प्रहार करण्याचा निश्चय यावेळेस केला जातोय प्रणय मुरकर याच्या बॅटमधून. फार मोठा खेळाडू आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये हा खेळाडू खेळताना दिसेल. या प्रणय मुरकरला लक्षात ठेवा. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड ऑन साईडला धमाका होतोय. 1 बाउन्स चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क, मैदानाच्या बाहेर येतोय चौकार. या षटकाचा विचार करायला गेलं तर सुरुवात देखील मोठ्या फटक्याने झाली होती आणि अंत देखील मोठ्या फटक्याने झालाय. या चेंडूवर येत 4 धावा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे याना 11 खंडाळ संघाची बिनबाद 20 धावा. हेमंत यावेळी दाखल झालाय वैयक्तिक कोटीतील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन. हेमंत पवार तर स्ट्राईक एंडला सूरज भुते ज्याच्या बॅटमधून एक षटकार लगावला गेलाय. आता मात्र उर्वरित काही षटकाचा खेळ बाकी आहे, म्हणजेच काय तर 24 चेंडू येणार आहे आणि त्या 24 चेंडूंमध्ये किती धावांचा आव्हान या ठिकाणी सेट केलं जाईल. धावसंख्या पहिल्या षटकाखेरीज 20 ही उभारली गेली आहे. हेमंत पहिला चेंडू यावेळी सूरज भुतेसाठी. नक्कीच तरी यष्ट्यांचा वेध घेतला गेला आणि तदनंतर स्टंबोल स्वरूपात सूरज भुते बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय याना 11 खंडाळा संघाला. नक्कीच तरी पहिल्या षटकामध्ये 20 ही धावसंख्या उभारली गेली आणि तदनंतर विचार करायला गेलो तर दुसरं षटक ज्या ठिकाणून हाताळला आला पहिल्या चेंडूवर त्याची इरादे स्पष्ट आहे. तर मला फलंदाजांना आउट करायचं आणि ते करून दाखवायला पहिल्या चेंडूवर. डान्सिंग डाऊन द ग्राउंड ऑफसाईडच्या दिशेने शफल झाले आणि तदनंतर ऑन साईडला फटका सजवायचा होता. मिस अंडरस्टँडिंग आणि तदनंतर स्टंबोल स्वरूपात माघारी परत आहेत सूरज भुते. वंडोंच्या भूमिकेत यावेळी कुणाल हळदणकर एक अष्टपैलू खेळाडू साई व कचरे संघाला बिलॉंग करणारा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉटम हँड हाय कोऑर्डिनेशन या फलंदाजाकडे चांगलं आहे. समोरच्या दिशेने चांगली फलंदाजी हा फलंदाज करू शकतो आणि गेल्या काही कालावधीमध्ये त्याने दाखवले देखील. शरीराला झालेली दुखापत त्यानंतर मैदानाच्या बाहेर थोडासा स्थिरावला होता. पुनरागमन कसं असावं, एक खेळाडूवृत्ती कशी असावी हीच या खेळाडूने गेल्या काही काळामध्ये दाखवले. तोच कुणाल हळदणकर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिरावताना दिसतोय वनडाऊनच्या स्वरूपात. तर पहिल्या चेंडूवर हेमंत पवार यांनी चांगली गोलंदाजी करत असताना सूरज भुते बॅक टू द पवेलियन केलंय. अराउंड विकेटने कुणालसाठी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू चाललाय. मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. वैयक्तिक धावसंख्येचा श्री गणेशा केला जाईल. स्ट्राईक रोटेट फार महत्त्वाचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये 20 ही धावसंख्या उभारली गेली. ही जर सरासरी अंतिम क्षणापर्यंत गाठली तर या ठिकाणाहून 100 ही धावसंख्या उभी केली जाऊ शकते. मात्र या ठिकाणून गोलंदाजांना कमबॅक करायचं म्हणजेच काय चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. प्रत्येक विकेटला फार महत्त्वाचं आहे. यावेळेस प्रणय मुरकर डोकेदुखी थोडीशी ठरते मैदानाच्या आतमध्ये दिजा 11 वरवडे संघाला. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंडकडून पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केल्यानंतर आता मात्र प्रणय मुरकर याला थांबवायचं आहे. एखादा चांगला चेंडू ह्या फलंदाजा देखील काम तमाम करेल का असा प्रश्न यावेळेस पडलाय. मात्र तो चेंडू हाताळण्याची शैली या ठिकाणी हेमंत पवार यांनी दाखवून दिले. तर तसा चेंडू यावेळेस प्रणय मुरकर याच्या विरोधात देखील तुम्हाला हाताळावा लागेल. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून बघायला भेटले. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून लगावला गेलाय. तोच प्रणय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. अराउंड विकेटने हेमंत पवार सज्ज झाले तर प्रणय मुरकर यांच्यासाठी. लोअर फुल टॉस ऑन साईडला धमाका हाय कोऑर्डिनेशन शक्ती प्रदर्शन यावेळेस केलं जात आहे. तर चेंडू चाललाय पुन्हा एकदा राज देवरुखकर यांच्या हातामधून निसटतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. नक्कीच तरी लोअर फुलटॉस चेंडू खराब गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही या फलंदाजाच्या विरोधात कारण रत्नागिरी जिल्हा हा फलंदाज गाजवत आलाय आणि तीच कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील करताना दिसतोय. सरकार मित्रमंडळ जयगड पंचक्रोशी आयोजित सरकार प्रीमियर लीग मध्ये
या खेळाडूची दखल देखील घेतली जाते. तर दुसऱ्या बाजूला हेमंत पवार पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर फुलर लेनचा चेंडू सन्मान दिला गेलाय. म्हणजे ही देखील ताकद या खेळाडूची राहिली आहे फलंदाजाची. खराब चेंडूवर तो प्रहार करतो तर चांगल्या चेंडूंना सन्मान देखील देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. आणि हेच तर एखाद्या खेळाडूकडून हवं असतं प्रत्येक संघाला आणि तेच आता मात्र आपल्या संघासाठी करून दाखवतोय प्रणय मुरकर. दुसऱ्या बाजूला कुणाल हळदणकर साहेब कचरे संघाचा खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यानंतर विचार करायला गेलं तर मॅच फिनिशर म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आता मात्र वनडाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हेमंत पुन्हा एकदा लेग कटरचा उपयोग, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस. यावेळी लेग कटरचा उपयोग करत असताना चेंडू येतोय डॉट बॉल. नक्कीच फुल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. या मैदानाचा विचार करायला गेला तर आजच्या दिवसामध्ये फुलर लेंथ गुड लेंथ स्पॉट यावेळेस फार निर्णायक राहिले आहेत. पप्पू महाका यांनी त्या षटकामध्ये तब्बल 4 परफेक्ट यॉर्कर हाताळले होते. तशीच कामगिरी यावेळीच करावी लागेल. सरा बॅटने समोरच्या दिशेने काव कॉर्नर रिजनमध्ये तेजस हळदणकर चेंडूपर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट केली जाते धावून. षटक समाप्तीचा इशारा. तदनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 29 धावा. म्हणजे या षटकात विचार करायला गेले तर वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक हाताळत असताना फक्त 9 ही धावसंख्या खर्च केली आहे आणि त्यामध्ये सूरज भुतेसारखा मोठा फलंदाज देखील माघारी पाठवण्यात यश आलंय हेमंत पवार यांना. यावेळेस तेजस हळदणकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं टीमकडून तिसरं षटक घेऊन. खुद का पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेके गेंदबाजी मार्क पे अराउंड विकेट सीगे कुणाल हल्दनकर के लिए. इस ओवर की पहली गेंद लेके एक ही टीम से बिलोंग करने वाले ये 2 प्रतिद्वंदी इस वक्त आमने सामने आते हुए तो पहली गेंद पर गेंदबाज को इस वक्त दंडित करते हुए वाइट गेंद आती हुई 1 बाउंस. इस ओवर का पहला बाउंसर डाल के समाप्त तो किया है तेजस हल्दनकर ने. तो फिर एक बार अराउंड विकेट से कुणाल के लिए लोअर फुल टॉस सीधे बल्ले से सामने की तरफ लॉन्ग ऑन क्षेत्र रक्षक के सर के ऊपर से जाती हुई गेंद 6 रनों के लिए. यही ताकत रही है इस बल्लेबाज की. उल्टा फुल्टा खेलने की कोशिश ही नहीं करेंगे. सीधे बल्ले से अगर सामने की तरफ बड़ी बड़ी हिट आएगी इस बल्लेबाज से तो उल्टा फुल्टा खेलने की जरूरत ही क्या है. लोअर फुल टॉस गेंद उसके ऊपर हावी हो गए और उस गेंद पे पूरे 6 रन बटरते हुए कुणाल हल्दनकर. तो दूसरी ओर तेजस एक ही टीम से हालांकि बिलोंग करते हैं तो इस वक्त अच्छी गेंदबाजी करनी जरूरी है कुणाल के खिलाफ. थोड़े से दबाव में पूरी प्रतियोगिता में जरूर दिखे है तेजस. तो दूसरी ओर इस ओवर की अगली गेंद लेके अराउंड विकेट से हाफिज गेंद क्रॉस बैटेड ऑन साइड को काउ कॉर्नर रीजन से गेंद टंटम आती हुई जाती हुई 4 रनों के लिए. लगातार दूसरी बड़ी हिट इस वक्त आती हुई कुणाल हळदणकर के बल्ले से. देखा जाए तो अच्छी कोशिश करने का प्रयास इस वक्त किए जा रहे हैं. लेग कटर का इस्तेमाल करने की कोशिश लेकिन गेंद देखा जाए तो हाफ पिच के रूप में कुणाल हळदणकर के बल्ले के ऊपर आती हुई और जाती हुई 4 रनों के लिए चौका आता हुआ. तो दूसरी ओर अच्छी गेंदबाजी इस वक्त करनी जरूरी है. हालांकि इस वक्त स्कोर देखा जाए तो 40 रन. अच्छी बल्लेबाजी इस वक्त करते हुए ये 2 बैटर. तो दूसरी ओर तेजस फिर एक बार अराउंड विकेट से कुणाल के लिए सीधे बल्ले से सामने की तरफ फिर एक बार वार पे वार पलटवार 6 कुणाल हळदणकर के बल्ले से. हालांकि अच्छी तरीके से समाचार लेते हुए इस वक्त तेजस के गेंदबाजी के खिलाफ लगातार के तीसरी बड़ी हिट. हालांकि पहली ही गेंद पे वाइड गेंद डालने के बाद सामने की तरफ एक वक्त बड़ा हिट लगाया. फिर एक बार ऑन साइड को काउ कॉर्नर रीजन में चौका आता. तो फिर इस वक्त सीधे बल्ले से सामने की तरफ स्ट्रेट डाउन द ग्राउंड कुणाल हळदणकर के बल्ले से 6 रनों के लिए 6 आता हुआ. यही ताकत रही है इस बल्लेबाज की. जब बीच मैदान में खेलने के लिए दाखिल हुए थे तभी ही मैंने बोला था सामने की तरफ अच्छी बल्लेबाजी करने में इस बल्लेबाज का नाम हालांकि टॉप पे रहेगा. तो फिर एक बार स्ट्राइक एंड को क्रॉस बैटेड इस वक्त घुटने के सहारे खेलने की कोशिश.
इस बल्लेबाज की कमजोरी है। ऑन साइड को अगर देखा जाए तो फाइन लेग होगा, स्क्वायर लेग होगा। इस वक्त इस इलाके में थोड़ी सी कम बल्लेबाजी करते हुए दिखेंगे। सामने की तरफ वो लॉन्ग ऑन कवर होगा, काउ कॉर्नर और स्क्वायर लेग मिड विकेट पे अच्छी बल्लेबाजी करते हैं बल्लेबाज। फिर एक बार क्रॉस बैटेड, ये शॉट इस बल्लेबाज को इतने आसानी से खेलने में थोड़ी सी दिक्कत होती है, तो फिर एक बार वही लेंथ को कॉपी किया तेजस हल्दनकर ने, तो लगातार की 2 गेंदें बिंदी आती हुई, लगातार की 2 गेंदें डॉट आने के बाद फिर एक बार कमबैक करते हुए तेजस हल्दनकर गेंदबाजी मार्क से अराउंड विकेट से फिर एक बार कुणाल हल्दनकर के लिए गेंदबाजी करते हुए दिखेंगे। अच्छी गेंदबाजी, हालांकि पहले ही कुछ गेंदों को देखा जाए तो बड़े हिट लगाने में कामयाब रहे थे कुणाल, तो फिर एक बार कमबैक करने में की ताकत भी है इस बल्ले गेंदबाज की। अराउंड विकेट से फिर एक बार लोअर फुल चंडू सीधे बल्ले से सामने की तरफ से वन बाउंस गेंद जाती हुई गुरु के ऊपर से लॉन्ग ऑन रीजन में चौका आता हुआ। मतलब कि इस ओवर में देखा जाए तो कुल मिला के 21 रन कुणाल हल्दनकर के बल्ले से आते हुए। लागते यांना 11 खंडाळा संघाचं 3 षटकं संपली, 18 चेंडूचा खेळ समाप्तीस आला आणि तदनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 50 धावा। 11 चेंडूंमध्ये आतापर्यंत 30 ची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दाखल केली जाते। तर रनरेटचा विचार करायला गेला तर 16.67चा रनरेट आतापर्यंत राखला गेलाय। दुसऱ्या बाजूला फार मोलाचा वाटा त्यामध्ये कुणाल हदनकरचा राहिलाय, कारण मागच्या षटकात विचार करायला गेला तर तब्बल तेजस हदनकरच्या विरोधात 20 ही धावसंख्या कुठली गेली, त्यामध्ये 2 चौकार 2 षटकारांचा समावेश होता। तर दुसऱ्या बाजूला आता मात्र स्ट्राइक एंडला प्रणय मुरकर खेळताना दिसेल, तर गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय। हेमंत पवार यावेळेस वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून 4थं षटक घेऊन उर्वरित पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। तर दुसऱ्या बाजूला स्ट्राइक एंडला प्रणय मुरकर हवी होण्याचा प्रयत्न करताना दिसेल, मात्र एखादा निर्णायक चेंडू यावेळेस प्रणय मुरकर कसा माघारी पडतील याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल। गोलंदाज हेमंत याला अराउंड विकेटने पहिला चेंडू क्रॉस बॅटेड ऑन साइडला धमाका करायचा, भरपूर वेग या गोलंदाजाकडे बघायला भेटतोय। व्हेरिएशनची अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी दाखवली जाते या गोलंदाजाकडून। फार व्हेरिएशन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। एकाच चेंडूवर एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही कट करण्याची ताकद जरूर या गोलंदाजाकडून दाखवली जाते। भरपूर वेगाने देखील गोलंदाजी करत परफेक्ट टॉर्कर यावेळेस चांगली गोलंदाजी केली जाते। म्हणजे जे वादळ पहिल्या षटकामध्ये स्थिरावलं होतं मैदानाच्या आतमध्ये त्याला यावेळी शांत ठेवलं जाते। या चेंडूला प्रत्युत्तर नव्हतं प्रणय याच्याकडे, इनसाइड एज घेतली आणि त्यानंतर स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तर येतोय या षटकातील लगातारचा दुसरा डॉट बॉल। आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करणारे षटक मैदानाच्या आतमध्ये म्हणावा लागेल का असाच प्रश्न यावेळेस पडला असेल याना 11 खंडाळा संघाला। अराउंड विकेट पुन्हा एकदा प्रणयसाठी लोअर फुलटा चेंडू वन साइडला धमाका होतोय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार। कारण गेल्या काही टुर्नामेंट मध्ये त्याने त्याची अष्टपैलू खेळ दाखवून दिले आणि तीच कामगिरी यावेळेस देखील केली जाते। खराब चेंडूवर प्रहार केला गेलाय, लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर येतोय, 6 धावांसाठी षटकार। पचवणं इतकंसं सोपं नाहीये,
कारण अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये बघायला गेलं तर ज्या ज्यावेळी खेळाडूंची फलंदाजांची बॅट तुटले त्यावेळी जे दुःख होतं कारण त्यांना माहीत असतं कारण जी आमची ओळख आतापर्यंत या क्रिकेट विश्वामध्ये राहिली आहे ती ओळख आम्हाला केवळ आणि निव्वळ या बॅट आणि बॉलनीच देत आले. त्यामुळे जेव्हा जेव्हा बॅटीला तडा गेलेत तेव्हा तेव्हा तो माणूस पूर्णतः खचला गेलाय. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये प्रणय मुरकर याची बॅट थोडीशी कमकुवत यावेळेस ठरले. नक्कीच ज्या बॅटने याला नावालुकास आणलं होतं गेल्या काही स्पर्धांमध्ये संस्कार कंपनीची बॅट यावेळेस थोडीशी तडा गेल्यामुळे दुसरी बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल प्रणय मुरकर. स्ट्राईक एंडला आपण यावेळेस खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला या षटकाची जबाबदारी घेऊन हेमंत पवारने चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार जरूर आलाय मात्र 3 चेंडूंमध्ये एक षटकार म्हणजे 6 धावसंख्या खर्च केली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रहार करायचा चेंडू चाललाय अलाउन द कार्पेटने वन बाउन्स क्षेत्ररक्षक गुरु यांच्या हातामध्ये एका धावेसाठी. आता षटकार चौकार थोडेसे थांबतील का हे देखील बघणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला देखील खेळाडूवृत्ती बघण्यासारखी होती. गोलंदाज हेमंत याची बॅटला पाय लागला आणि त्यानंतर बॅटला स्पर्श करून त्यांनी नमस्कार देखील केला. हेच आम्हाला क्रिकेटनी आतापर्यंत दिलेली ओळख आहे आणि ती ओळख आम्ही अंतिम क्षणापर्यंत जपण्याचा प्रयत्न करू. वेल प्लेड बोथ प्लेयर्स. तर दुसऱ्या बाजूला कुणाल हळदणकर पुन्हा एकदा हेमंत यांच्या विरोधात दाखल झालेत. अराउंड विकेटने हेमळ पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न इनसाइड एक धाव घेण्याचा प्रयत्न चालवला आणि तो कंप्लीट देखील केला जाईल. पुल शॉट फार कमी खेळताना दिसेल हा फलंदाज मात्र पुलर लेंथ असेल थोडासा पाठी टप्पा ठेवला तर समोरच्या दिशेने तुमच्या विरोधात तो प्रहार केल्याशिवाय गप्प राहणार नाही. मात्र हाफ पिच गुडलँड स्पॉट हे त्याच्या विरोधात चांगले टप्पे आहेत कारण पुलशॉट खेळताना तो थोडासा कमकुवत दिसलाय आणि तेच आता मात्र काही चेंडूवर बघायला भेटलं. त्या देशाच्या विरोधात फुलर लेंथ बॉल त्याने समोरच्या दिशेने प्रहार केले आणि त्यानंतर हाफ पिच बॉल त्याला जमलेच नाहीत खेळायला. ऑन साईडला ते 2 बॉल डॉट आले होते. आता मात्र तशीच कामगिरी यावेळी हेमंतने देखील करताना दिसलाय. तर प्रणय स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचंय. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये एक धाव धावून कंप्लीट केली जाते. गुरु पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूला गॅदर केलं जात आहे. सिंगल धाव या चेंडूवर घेतली जाते. षटक समाप्तीचा इशारा होतोय आणि त्यानंतर 4 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे. एक गडी बाद 59 धावा. मैदानाच्या आतमध्ये जो कालावधी तुम्हाला दिला जातो त्याच्या आतमध्ये सामना समाप्तीस आणा. तुमची इनिंग समाप्तीस आणा ही देखील विनंती करतोय. गुरु यावेळी गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. वरवडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिल्या इनिंगचं अंतिम षटक घेऊन आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर 59 म्हणजे जवळपास 15ची सरासरी आतापर्यंत 4 षटकांमध्ये गाठली गेली आहे.
रुकर गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिल्या इनिंगचं अंतिम षटक घेऊन. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर स्ट्राईक एंडला प्रणय मुरकर खेळताना दिसेल, ज्याने आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये 28 धावांची खेळी केली. तोच प्रणय स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. म्हणजे या षटकामध्ये राज्य विरोधात 22 हे धावसंख्या उभारली गेली. तर या स्पर्धेतलं अर्धशतक जरूर तरी प्रणय मुरकर स्ट्राईक एंडला आजमावताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला राज अराउंड विकेटने दाखल झालाय प्रणय यांच्या विरोधात. लोअर फुल टॉस यॉर्कलँडचा चेंडू यावेळेस प्रतिउत्तर नव्हतं आणि तदनंतर पंचाकडे दाद मागितली जाते. आउट होतोय प्रणय मुरकर. दुसरा धक्का बसतोय, दुसरा मोठा धक्का बसतोय 59 या धावसंख्येवर प्रणय मुरकरच्या स्वरूपात. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊनच्या स्वरूपात नरेश बनप दाखल झालाय. ज्यावेळेस लेफ्ट हँड बॅटर प्रणय मुरकर बाहेर निघाला मैदानाच्या, त्यावेळेस नरेश बनप यावेळेस खेळण्यासाठी दाखल होतोय 2 डाऊनच्या स्वरूपात. म्हणजे या संघाकडे भरपूर मोठी लाईनअप आहे. एकीकडे सूरज भुते, दुसरीकडे प्रणय मुरकर, तदनंतर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता मात्र नरेश बनप खेळताना दिसतोय. म्हणजे अनेक रत्नागिरी जिल्ह्यातील नावालिका आलेले फलंदाज एकाच टीम मधून बिलॉंग करताना दिसत आहेत. अराउंड विकेट पुन्हा एकदा राज क्रॉस बॅटेड खेळायचा होता. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला पंच करण्याचा प्रयत्न, एक धाव तर धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर दुसऱ्या बाजूला नरेश बनप आल्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय आणि तदनंतर राज देवरुकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जाते. राज यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करत असताना 100% एफर्ट देखील दिले गेले आणि तोच जो खेळाडू यावेळेस गोलंदाजी करताना दिसतोय अराउंड विकेटने नरेशसाठी. पिच बॉल क्रॉस बॅटेड समोरच्या दिशेने तेजस सदनकर नाही करणार चूक आणि तिसरा धक्का बसतोय यावेळेस 61 या धावसंख्येवर याना 11 खंडाळा संघाला. गौरव बनवे खेळण्यासाठी दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला नरेश याच्याकडून फार अपेक्षा होत्या. मॅच फिनिशर म्हणून अनेक वेळा या खेळाडूकडे बघितलं गेलंय. तोच यावेळी थोडंसं निराश करून मैदानाच्या बाहेर स्थिर होतोय. वैयक्तिक 2 चेंडूंमध्ये 2 धावांची खेळी करत असताना बॅक टू द पवेलियन झालाय आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 डाऊनच्या स्वरूपात खेळताना दिसतोय गौरव बनवे. तर दुसऱ्या बाजूला अंतिम षटक पहिल्या इनिंगमध्ये फार निर्णायक होतं. ज्या षटकामध्ये फार मोठ्या धाव्या येतील असं वाटलं होतं, कारण स्ट्राईक एंडला प्रणय मुरकर खेळत होता, त्याला देखील आउट केलं आणि तदनंतर आता मात्र स्वतःचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी एंडकडून दाखल करतोय राज देवरुकर. पुन्हा एकदा सज्ज झालाय न्यू बॅटर. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्यावेळेस 2 लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या बाहेर स्थिरावले. तदनंतर तिसरा बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना क्रॉस बॅटेड हवाई सफर यावेळेस केली जाते. चेंडू चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. एक वेगळी शैली आहे अनेक खेळाडूंची खेळण्याची. ऑफसाईडच्या दिशेने शफल होतात. जो शॉट कृष्णा सातपुते याने क्रिकेट विश्वावर दाखल केला गेला. ऑफसाईडच्या दिशेने शफल व्हायचं आणि तदनंतर फाईन लेग रेझनमध्ये एखादा मोठा फटका लागवायचा. तसाच फटका यावेळेस गौरव याच्या बॅटमधून बघायला भेटला.
3 डाऊनच्या स्वरूपात जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर आल्या आल्या राजाच्या विरोधात घणाघाती प्रहार केला गेला. 4 धावांसाठी चौकार येतोय. वैयक्तिक धावसंख्येचा श्री गणेशा यावेळी चौकारानिशी केला जातोय गौरवच्या बॅटमधून आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. आता मात्र विचार करायला भाग पडलं थोडंसं राजाला, कारण त्याच क्षेत्रक्षणामध्ये त्याने मागचे काही चेंडू हाताळले होते. आता मात्र ज्यावेळेस लेफ्ट हँड बॅटर फाईन लेगच्या दिशेने एखादा फटका लगावतोय म्हणजेच काय त्या ठिकाणी होऊन एखाद्या खेळाडूला दाखल केलं जातंय क्षेत्ररक्षण करत असताना. पुन्हा एकदा अराउंड विकेटने राईट हँड अराउंड विकेट गोलंदाजी करण्यास सज्ज झालाय गौरवच्या विरोधात. आतापर्यंत धावसंख्या झाली 65 धावा. राज अराउंड विकेटने. हा पिच बॉल यावेळेस उचलून द्यायचा होता ऑफसाईडच्या दिशेने कव्हर रिजन मधून, मात्र बॅट आणि बॉलचं इतकंसं तालमेळ होत नाही. इनसाइड एज घेऊन चेंडू स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात चौथा धक्का बसतोय 65 या धावसंख्येवर. घेताना दिसतोय आतापर्यंत 23 धावसंख्या त्याच्या बॅटमधून 10 चेंडूंमध्ये बघायला भेटले. तर पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू घेऊन राज दाखल झाला अराउंड विकेट कुणालसाठी. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने प्रहार केला जातो. तेजस साधनकर नाही करणार चूक आणि यावेळेस काळू कॉर्नर रिजन पकडला जेल. 5वा धक्का बसतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीस येतो आणि त्यानंतर धावसंख्या झाले 5 षटका अखेरीस 65 धावा 5 गडी बाद.
स्ट्राईक एंडला तेजस हळदणकर, नॉन स्ट्राईक एंडला राज देवरुखकर ही वेगळी रणनीती आखली गेली आहे. स्ट्राईक रेंडला फार महत्त्वाचं आहे, म्हणजेच काय तर कमीत कमी चेंडूंमध्ये हे आव्हान पार पाडावं लागेल. तर सूरज भुते ऑन दी मार्क, गोलंदाजी एंडकडून सेकंड इनिंगमध्ये पहिले षटक घेऊन ओव्हर द विकेट तेजस हळदणकरच्या विरोधात गोलंदाजी करेल. पहिला चेंडू तेजससाठी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल आणि यावेळेस ज्या संकटाची भीती होती ते संकट तर स्थिरावलं जात आहे. तेजस हळदणकर बॅक टू द पवेलियन. अमन या बेस वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जरूर पहिल्याच चेंडूवर तेजस हळदणकर सारखा मोठा फलंदाज माघारी परतलाय. कमीत कमी चेंडूंमध्ये हे आव्हान पार पडायचं आणि ते करत असताना संयमी खेळ देखील फार महत्त्वाचा आहे. चांगल्या चेंडूला तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही तर तुमची विकेट जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तसंच काहीसं बघायला भेटलं होतं. सूरज भुते याच्या गोलंदाजी एंडकडून तेजस हळदणकर सारखा मोठा फलंदाज माघारी परतला. न्यू बॅटर अमन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. हा पिच बॉल क्रॉस बॅट हेड खेळायचा होता, निसटलाय झेल. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक यासाठी दाखल केला गेला होता, कारण पॉवर प्लेचं पहिले षटक यावेळेस जे 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत या खेळाडूंकडून फार अपेक्षा आहे, कारण त्यांच्या डोक्यावरून जर चेंडू निसटला तर जवळपास 4 धावांसाठी देखील जाऊ शकतो आणि त्यासाठी हे खेळाडू फार महत्त्वाचे आहेत. हे पॉवर प्ले षटक विचार करायला गेले तर काऊ कॉर्नर रिझन असेल, लॉंग ऑफ रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला फील्ड करताना दिसतील, तर दुसऱ्या बाजूला ओव्हर द विकेटने तेज सूरज भुते सरळ बॅटने उडवलंय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पार चेंडूपर्यंत पोहोचायचं मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. राजच्या बॅटमधून षटकार. नक्कीच तरी पहिल्या चेंडूला फ्रीज जात असताना षटकार लगावला गेला राजच्या बॅटमधून. कॉन्फिडन्स तुमचे यशाचे दरवाजे हळूहळू उघडत असतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स ते दरवाजे एकाच वेळी बंद करत असतो. आता मात्र कॉन्फिडन्सनी फलंदाजी करावी लागेल राज याला आणि तसाच फटका बघायला भेटला होता सरळ बॅटने समोरच्या दिशेने. हा पिच बॉल यावेळेस क्रॉस बॅटेड, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? पार्थ हळदणकर याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. हवा बघायला गेली तर फार वेगाने यावेळेस या मैदानावर सुरू आहे, त्यामुळे ज्यावेळी हवेला समांतर चेंडू समोरच्या दिशेने जातो तर क्षेत्ररक्षण करत असताना थोडंसं थंबल जरूर होऊ शकतंय आणि तेच यावेळेस बघायला भेटलंय. पार त्याच्या हातातून निसटला झेल आणि तदनंतर चेंडू स्थिरावला सीमारेषा बाहेर लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकार आलाय. आता मात्र राज चांगली फलंदाजी करतो. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून बघायला भेटलाय सूरज भुते यांच्या विरोधात. कुठले स्पॉट यावेळेस चांगली गोलंदाजी केली जाते, ज्या टप्प्याची आवश्यकता होते. गुडले स्पॉट टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं, म्हणजेच काय लेग कटर. यावेळेस राज देवरुखकरला शांत ठेवून जातोय तर येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सज्ज होतोय. 11 ही धावसंख्या आतापर्यंत उभारले गेले. जवळपास 13 ते 14ची सरासरी प्रति षटकामागे काटावी लागेल. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज. यावेळेस यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय स्लीप रिजन मध्ये एका धावेसाठी. षटक सावधीचा इशारा येतोय आणि त्यानंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 12 धावा. तब्बल 66 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजेच काय 13 ते 14 ही धावसंख्या प्रति षटकामागे तुम्हाला उभारावी लागेल. जवळपास पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये ती धावसंख्या राखली गेली राजाच्या बॅटमधून.
पार्थ हरदनकर यावेळेस खेळण्यास गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन पहिल्या सामन्याचा विचार करायला गेले तर तब्बल 6 विकेट घेऊन ज्या गोलंदाजाने 2 षटकामध्ये 10 धावसंख्या खर्च केली तोच पार्थ यावेळेस गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. म्हणजे पहिल्या सामन्यात त्याने फलंदाजांना सांगून दिलंय माझी गोलंदाजीची शैली कशा प्रकारे आणि मी कोणता चमत्कार करून नमस्कार करायला लावू शकतो तोच पार्थ यावेळेस अराउंड विकेटने दाखल झालाय राज यांच्या विरोधात. राज देवरुखर स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. आतापर्यंत विचार करायला गेले तर 11 ही धावसंख्या त्यांच्या बॅटमधून उभी केली गेली त्यामध्ये एक षटकार एक चौकाराचा समावेश असेल. तर पार्थ अराउंड विकेटने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ज्यावेळेस राज देवरुखर बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर यावेळेस राज याला माघारी पाठवलं गेलंय. ज्या दोन खेळाडूकडून अपेक्षा होती ते तर आता दागाऊटच्या आसऱ्याला स्थिरावलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चेतन बोरकर 2 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. फार निराश केलंय तेजस हळदणकर एकीकडे थोडी चांगली फलंदाजी मागच्या षटकामध्ये राज करत होता मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवर पार्थ यांच्या विरोधात जेलबाद स्वरूपात माघारी परतलेत. चांगली गोलंदाजी करतायत तर दुसऱ्या बाजूला सेल्फी किंग वारंवार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ज्यावेळी एखादा खेळाडू चांगली कामं करतोय त्यावेळी त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे असे दोन खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आले होते. पार त्याच्याबरोबर सेल्फी घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने चेतन बोरकर ऑन स्ट्राईक 2 डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमीत कमी चेंडूंपर्यंत आव्हान पार पाडायचं होतं. आता मात्र असा प्रश्न पडला हे आव्हान पार पाडलं जाऊ शकतं का. अराउंड विकेटने पार्थ लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस नो. नक्कीच तरी गोलंदाजाला दंडित केलं जातंय. फुलर लेंथ यॉर्क लेंथ जे गोलंदाज वारंवार हाताळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून ह्या चुका होत असतात. लोअर फुलटॉस चेंडू नो स्वरूपात यावेळेस दंडित केलं जातंय. पार्थ याला हायटेड नो यावेळेस दंडित केलं जाते म्हणजेच काय येणार आहे चेंडू फ्री स्वरूपात चेतन बोरकर यांच्यासाठी. अराउंड विकेटने पार्थ सरळ बॅटने समोरच्या दिशेने धमाका केला जातोय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. चेतन बोरकरच्या बॅट मधून येतोय षटकार. तर फ्रीडच्या चेंडूवर मोठा चेतनच्या बॅटमधून झालाय. जरूर पुन्हा एकदा पार्थ सज्ज होतोय. थोडी खराब गोलंदाजी यावेळी चालवली जाते पार्थ त्यांच्या माध्यमातून. अराउंड विकेटने चेतन बोरकरसाठी पुन्हा एकदा हा पिच बॉल ऑन साइडला धमाका करायचा क्षेत्ररक्षक कुणा हळदणकर नाही करणार चूक आणि यावेळेस मिड विकेट रिदम मधून चेंडूपर्यंत पोहोचलेत. पकडलाय झेल. तिसरा धक्का बसतोय चेतन बोरकर यांच्या स्वरूपात. त्यानंतर पुन्हा एकदा तसंच कार्य करायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. हाय कोऑर्डिनेशन थोडीशी ताकद कमी पडली आणि त्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये कुणा हळदणकर फार कमी वेळा चुका करताना दिसतात. यावेळी देखील चूक झाली नाही त्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर झेलबाद स्वरूपात चेतन बोरकर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत पवार दाखल झालेत खेळण्यासाठी. 3 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. तर दुसऱ्या बाजूला पार्थ चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू ज्यावेळी षटकार लगावला गेला आणि त्यानंतर थोडीशी लेंथ बॅकफुटला ठेवली. हा पिच बॉल यावेळेस विकेट देऊन जातोय. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा अराउंड विकेटने सज्ज होतोय हेमंत पवार यांच्यासाठी. 3 डाऊनच्या स्वरूपात खेळणारा फलंदाज. हा पिच बॉल पुन्हा एकदा डोळे झाकून ऑन साइडला खेळायचा होता आणि पुन्हा एकदा तसाच रिझल्ट आल्या पावली माघारी परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार होऊन हेमंत पवार बॅक टू द पवेलियन.
थोडी स्पष्ट होत आहेत. यांना 11 खंडात संघाच्या बाजूने तर गुरु यावेळेस स्ट्राईक खेळण्यास सज्ज झाला. आतापर्यंत 4 गडी माघारी परतलेत. एक वेगळ्या शैलीसाठी या गुरुला ओळखलं जातं. सिंगल डबल मध्ये फार मोठा माहीर असला खेळाडू. यावेळेस भन्नाट वेग होता या चेंडूवर. दिशेवरचं नियंत्रण जरूर भरकटलंय. मात्र जो स्पेस या गोलंदाजाकडून अपेक्षित आहे त्या स्पेसने यावेळेस गोलंदाजी केली जाते. कारण टप्पा पडला त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातातून देखील हा चेंडू निसटलाय. म्हणजे भरपूर वेगाने गोलंदाजी करण्यासाठी देखील या गोलंदाजाला संबोधलं जातं. तोच वेग यावेळेस दाखवला जातोय पार्थ हळदणकर याच्या माध्यमातून. हा पिच बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. पूल अलाउंड द कार्पेटने चाललाय. कुणा हळदणकर यांच्या हातामध्ये. फार कमी वेळा अनेक चुका होताना दिसतात या खेळाडूकडून. तोच कुणा हळदणकर पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडूला गॅदर केलं जातंय आणि त्यानंतर या चेंडूवर केवळ एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक खेळला आता मात्र अमन खेळताना दिसेल. आयकॉन म्हणून या खेळाडूची दखल घेतली गेली होती. आयकॉन सारखी कामगिरी यावेळेस करावी लागेल. कारण येणाऱ्या काळात मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला गाजवायची असतील तर ही स्पर्धा यावेळेस फार निर्णायक आहे. अराउंड विकेटने पारसाठी पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण भरकटलंय. पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं जातंय. येतोय सिग्नल वाईड बॉल. आतापर्यंत थोडी खराब गोलंदाजी झाली. म्हणजे या षटकात आतापर्यंत 3 वाईट आणि 1 नो चेंडू हाताळून झालाय. पार्थ पुन्हा एकदा अराउंड विकेटने अमन यांच्यासाठी पुन्हा एकदा पूल खेळायचा होता. टॉपेज लागली. 1 धाव तर धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने यावेळेस इतकासा फरक पडणार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला 2 षटकांचा खेळ समाप्तीस येतोय. त्यानंतर 66 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 23. आतापर्यंत धावसंख्या झाली 23 धावा. म्हणजे समीकरण येऊन पोहोचले. 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असेल. यावेळेस दोन्ही फलंदाजांची बॅट अक्षरशः तडपणं गरजेचं आहे. एका साईडला अमन असेल तर दुसऱ्या बाजूला गुरु यावेळेस होच्या सुरू असंच म्हणावं लागेल. 18 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला कोणाची बॅट अक्षरशः बोलायला लागेल हे देखील बघणं गरजेचं आहे. मोठमोठे फलंदाज माघारी परतले आणि त्यानंतर अमोल यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. स्ट्राईक एंडला अमन खेळताना दिसेल. 18 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सूरज भुते चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निसटलाय. झेल यावेळेस झेल क्षेत्ररक्षण चांगल्या ताकदीचं होणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा झेल सुटलेत मैदानाच्या आतमध्ये तेव्हा तेव्हा विश्वविक्रम घडलेत. अनेक वेळाचं लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण बघितलं असेल. तर दुसऱ्या बाजूला यावेळेस तीच चूक घडले. सूरज भोते लॉंग ऑफ प्रिझनमध्ये थोडीशी खराब क्षेत्ररक्षण करताना दिसलेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस गुरुसाठी यासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. कारण स्पेस ज्यावेळी पार्थने मागच्या षटकामध्ये दाखवला यावेळेस फिरकीचा जादूगर यावेळेस गोलंदाजी एंड कडून दाखल होणं गरजेचं होतं. तेव्हाच की काय अमोल गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला गुरु स्ट्राईक खेळला. अंतिम क्षणीपर्यंत चेंडूवर नजर ठेवून फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा तेच समीकरण. डोळे झाको ऑन साइड को फलंदाजी करो असं समीकरण बघायला भेटतंय.
कारण टप्पा पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. एक ॲडव्हान्टेज असतं लेफ्ट हँड बॉलर जेव्हा जेव्हा गोलंदाजी करायला येतो तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे ती शैली प्राप्त झाली आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कसा चेंडूला वळण काढायचं म्हणजेच काय राईट हँड बॅटरच्या विरोधात लेग कार्डचा कसा उपयोग करायचा हे लेफ्ट हँडर गोलंदाजांना चांगलं माहिती आहे. अजून एक गोलंदाज या संघाकडून खेळताना दिसतोय नरेश बनव, तो देखील अशी गोलंदाजी करू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा तेच समीकरण जरूर होतं. टप्पा पडला बाहेरच्या दिशेने, यावेळेस दिशा फारच बाहेरच्या दिशेने गेली, गोलंदाजाला दंडित केलं जातंय तर येतोय वाईड बॉल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळली जाते शिवतेज 11 खंडाळा विरुद्ध जिजास्पोर्ट वरवडे. शिवतेज संघाचे संपूर्ण 11 खेळाडू तुम्हाला विनंती करतोय खेळाडू कक्षामध्ये तुम्ही उपस्थित राहा. पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केले जाते. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता आणि त्यानंतर येतोय नो बॉल. जवळपास डॉट बॉल आला होता. यष्टिरक्षकाला दंडित केलं जातं. क्रिकेटची जी 46 नियमावली आखली गेली आहे त्यामधीलच हा एक नियम. या ठिकाणी गोलंदाज यष्ट्यांना चिपकून उभा राहतो त्यावेळेस विचार करायला गेले तर तुम्हाला स्क्वेअर लेग पंचांना ते घोषित करायचं असतं आणि ते यावेळेस केले गेलं नाही तर येतोय नो बॉल. तर येणारा नेक्स्ट बॉल फ्री हिट स्वरूपात गुरुसाठी एक मेजवानी या ठिकाणी उभी केली गेली जाते. चेतन बोरकर यांनी फ्री हिटच्या चेंडूवर समोरच्या दिशेने प्रहार केला गेला होता. आता तशीच कामगिरी यावेळेस गुरु यांच्या माध्यमातून केली जाईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. खेळाडू म्हणून तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होता त्यावेळेस तुम्हाला हे 46 नियम माहीत असावेच लागतात. पुन्हा एकदा फरकावून द्यायचं होतं ऑन साईडला. यावेळेस फ्री हिटचा चेंडू शरीराचा वेध घेतला जातो आणि त्यानंतर येतोय एक सिंगल लेग बाय स्वरूपात. तर दुसऱ्या बाजूला अमन आता मात्र स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. मागचा चेंडू फेस करत असताना एक जीवनदान त्याला भेटलंय सूरज भुते यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला एका जीवनदानानिशील खेळताना दिसतील अमन स्ट्राईक एंडला. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला गोलंदाजी एंड कडून लेफ्ट हँड अराउंड विकेट नाही घुटना शॉट. यावेळेस चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. बैठक शॉट घुटना टेक तमाशा देख अमनच्या बॅट मधून होतोय धमाका षटकार. अमन यावेळेस हवी होतोय गोलंदाज अमोल याच्यावर. ढोपराच्या सहाराने ऑन साईडला धमाका केला गेलाय. तर दुसऱ्या बाजूला यावेळेस अमोल कोणती गोलंदाजी करेल. पहिल्या 2-3 चेंडूंचा विचार करायला गेला तर चांगल्या स्पेसने गोलंदाजी केली होती. मात्र यावेळेस थोडीशी गती कमी पडली आणि त्यानंतर अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवून यावेळेस रिवर्स एकीकडे घुटना टेक तर दुसरीकडे रिवर्स अटेंड करत असताना पेडल स्वीप चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. 1 बॉल चौकार. साठी 12 चेंडू 29 धावा. $29 रन्स नीडेड 12 बॉल्स म्हणजे 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज यावेळी जिंकण्यासाठी. सामन्याची समीकरणं जवळपास झुकत होती यावेळेस याना विलन संघाच्या बाजूने. मात्र थोडीशी खराब गोलंदाजी अंतिम 2 चेंडूतून राहिली. एकीकडे षटकार आला ढोपराच्या सहाऱ्याने तर दुसरीकडे पेडल स्वीप रिवर्सचा अटेंड करत असताना 4 धावांसाठी चौकार आलाय. म्हणजे अंतिम 2 चेंडूंवर 10 ही धावसंख्या उभारली गेली अमनच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी करतो यावेळेस सरळ बॅटने सीधे उंगली से घी जब न निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि तशीच कामगिरी यावेळेस अमन याने करून दाखवली. आता मात्र गुरु याला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण त्या षटकामध्ये विचार करायला गेले तर पहिले 4 चेंडू फेस करत असताना केवळ एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली होती. ती देखील लेग बाय स्वरूपात होती. म्हणजेच काय उर्वरित 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असताना यावेळेस गुरु याची बॅट देखील बोलणं गरजेचं आहे. तुमची ताकद समोरच्या दिशेने तुम्ही आतापर्यंत वरवडी विश्व गाजवत आलाय तर समोरच्या दिशेने यावेळी तुमच्या बॅटमधून प्रहार केले जातील का. कामानिमित्त तुम्ही क्रिकेटपासून दूर राहताय तर यावेळेस क्रिकेटच्या विश्वाने पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिली त्या संधीचा आजमावा लागेल. सरळ बॅटने ऑन साइडला धमाका केला जातोय. मिड विकेट रिजन मधून चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. गुरुच्या बॅट मधून धमाका होतोय षटकार.
चेंडूवर या ठिकाणी स्वागत केलं जाते पार्थ त्याचं गुरुच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला अराउंड विकेटने सज्ज झालाय. 12 मध्ये 29 ची गरज असताना पहिला चेंडू षटकार आलाय. तो गुरु स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा खोलून काढायचा होता. यॉर्कर समोरच्या दिशेने नरेश बेनॉफ चेंडू पर्यंत पोहोचले. थोडेसे तंबल यावेळेस एक धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणाहून 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला नसता तर कदाचित ह्या चेंडूवर एकच धाव बघायला भेटली असती. कारण आता यावेळेस अमनला देखील माहिती आहे गुरुच्या बॅटमधून देखील धावा यायला लागल्या आहेत. म्हणजे तो देखील स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. एक चांगला खेळ यावेळेस बघायला भेटतोय दोन्ही खेळाडूंकडून. पार्थ पुन्हा एकदा अराउंड विकेटने गुरुसाठी पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा चेंडून खोलून काढायचा होता. रनआउटची संधी यावेळेस प्राप्त झाली. रनआउटची अपील केली जाते आणि त्यानंतर पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. नॉट आउट. नक्कीच फेअर डिसिजन. चला टीम मिटिंग घेऊ नका. पंचांनी त्यांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. नॉट आउट असेल म्हणजेच काय पॉपिंग क्रीज बाजून स्ट्राईक इन घेऊन पुन्हा एकदा गुरु खेळताना दिसेल. आतापर्यंत जिंकण्याची समीकरणाचा विचार करायला गेलं तर पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर 2 धावा म्हणजे काय 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल. 12 मध्ये 29 हवे होते. 1 षटकार 1 डबल आले. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी एंड कडून पार्थ हुकूमतचा एक आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणजे एकाच सामन्यामध्ये 6 विकेट ज्याने घेतले तोच पार्थ गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. मिड विकेट रेंजमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय प्रणय मुरकर. हा देखील चूक करणार नाही क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळेस या चेंडूवर एकच धाव. तर अमन यावेळी स्ट्राईक एंडला आलाय. उलटा फुलटा मिस्टर 360 की सुरुवात त्यांनी आतापर्यंत फलंदाजी केली आहे. तोच अमन स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. आता कोणता शॉट सिलेक्शन करेल हे देखील बघणं गरजेचं आहे. पार्थ याला एखादा चांगला चेंडू या ठिकाणून हाताळणं गरजेचं आहे. कारण अमन याने चांगली फलंदाजी केली आहे. सरळ बॅटने त्याच्या बॅटमधून फटके येत नव्हते त्यावेळेस त्याने उलटा फुलटा होऊन चांगली फलंदाजी करत आलाय. आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. कॉर्नर रिझल्ट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. षटकार. तीन गोष्टी फार घातक असतात हवा पाणी आणि आग. पण यावेळेस आग ओकणारी फलंदाजी केली जाते अमनच्या बॅटमधून. 2 षटकार 1 चौकार लगावलेत. ज्या ठिकाणी आपला संघ बॅकफुटला जात होता त्यावेळेस फ्रंट फुटला येऊन फलंदाजी करण्याचं काम केलं जाते अमन याच्याकडून. हा पिच बॉल पुन्हा एकदा उडवायचा आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा चाललाय चेंडू. प्रणय मुरकर यांच्या डोक्यावरून कॉर्नर रिजन मधून येतोय षटकार. एकदा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. फार विलंबन घेताय मीटिंग करताय अंपायर्स. पुन्हा एकदा अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची दखल घ्या प्लीज. मात्र दुसऱ्या बाजूला अमनने एकाकी खेळी करत असताना आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलंय त्याच्या फलंदाजीचं. निर्णायक क्षणी यावेळेस सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असेल. गुरु जो तिसऱ्या षटकात शांत दिसला होता तो चौथ्या षटकात हावी ठरला गोलंदाजावर आणि तदनंतर 6 चेंडू 8 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. रवी ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून अराउंड विकेटने गुरुसाठी मोठा फटका खेळायचा. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय पकडलाय झेल आणि यावेळेस गुरु याचा निर्णायक क्षणी संपतोय खेळ.
प्रसाद हळदणकर यावेळेस दाखल झालाय फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. 5 गडी तर माघारी परतलेत, मात्र यावेळेस विचार करायला गेले तर हा सामना अशा स्थितीत येऊन ठेवलाय. या ठिकाणाहून येणारा प्रत्येक डॉट बॉल या सामन्याची समीकरण प्रत्येक खेळाडूच्या हृदयाचे ठोके वाढवणारा असेल, तर दुसऱ्या बाजूला येणारी प्रत्येक रन यावेळेस याना 11 खंडा संघाला फार महत्वाचं क्षणी फार मेहनत करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला प्रसाद मैदानाच्या आतमध्ये साईबा कचरे संघाला विलंब करणारा खेळाडू दाखल झाला, स्ट्राईक गेला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला रवी ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला. त्यावेळेस गुरु यांचा खेळ समाप्तीस आला आणि त्यानंतर प्रसाद स्ट्राईक गेला खेळताना दिसेल. समीकरण येऊन ठेवलंय 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. एखादी मोठी हिट या सामन्याची गणित स्पष्ट केली जातात, मात्र रवी यांचा विचार करायला गेले तर फार कमी वेळास निदर्शनात आलेत. मात्र जेव्हा जेव्हा यांच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवले गेले तेव्हा तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. स्लो रीतीचा कटर यावेळेस हाताळण्याचा प्रयत्न होता, जवळपास मोठा फटका येणं गरजेचं होतं. पुढे सरसावून खेळले, बॅकफुटला असते तर नक्कीच ऑन साईडला मोठा फटका लगावला गेला असता. मात्र यावेळी समीकरण बदलली आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अमन याच्या बॅटमधून आतापर्यंत 25 धावा आल्या, ते देखील 7 चेंडूंमध्ये. तोच अमन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. समीकरण येऊन पोहोचलंय 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. अमन याची विकेट फार महत्वाची. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम म्हणजेच काय, तुम्हाला 4 चेंडूंमध्ये 7 धावा कंपल्सरी चेस करावेच लागतील. तर रवी अराउंड विकेटने पुन्हा एकदा अमन यांच्यासाठी. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, कव्हर मधून उडवला, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू चाललाय, एक धाव तर धावून कंप्लीट केलंय, सीमारेषा पार, येतोय चौकार. मोठी फलंदाजी करत असताना यावेळेस गोलंदाजी फार महत्वाची होती. बदललं, 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत धावसंख्या झाली 63 धावा. आता मात्र अमन कोणतं कार्य करेल मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसात सूरज वागदरे यांची थोडीशी चूक किती महागत ठरली होती ती आपण बघितली आहे. मात्र यावेळेस पेडलशी पुन्हा एकदा ऑन साईडला लेग कटर, या गोलंदाजी ताकद आहे. जेव्हा जेव्हा त्याने स्पेसने गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा त्याच्या विरोधात घणाघाती प्रहार झाले. मात्र ह्या ऍक्शनने जेव्हा तो गोलंदाजी करतो यावेळेस फलंदाजाकडे त्याचं प्रत्युत्तरच नव्हतं. समीकरण बदललंय, 2 चेंडू 3 धावा. सिंगल डबल देखील सामना जिंकता येऊ शकतो. मात्र एखादी मोठी हिट, पुन्हा एकदा मोठी खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉंग ऑन रेंज मध्ये क्षेत्ररक्षक नरेश बनव चेंडूपर्यंत पोहोचलाय, एक धाव तर धावून कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला, प्रसाद हळदणकर रनआउट स्वरूपात बाद होतोय. अंतिम चेंडूवर एका चेंडूवर जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. आलं, 1 चेंडू 2 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जरूर प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा या चेंडूवर चांगलं व्हावं. अमनने ज्यावेळेस चांगलं काम केलंय तशीच अपेक्षा यावेळेस देखील राहणार असेल. एका चेंडूवर 2 धावांची गरज. अराउंड विकेटने रवी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उडवलाय, कव्हर रिजन मधून चेंडू चाललाय, आउट ऑफ दी पार्क. चौकार आणि विजयी चौकार येतोय अमनच्या बॅट मधून आणि या सामन्यामध्ये विजय घोषित केला जातोय जिजा 11 वरवडे संघ. बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन जिजा 11 वरवडे संघ.